काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीतले असले घटक पक्ष आहेत. त्या चर्चा देखील त्यांची एक अंतिम टप्प्यात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी समजा एकत्र लढले तर त्याचा मनसे आणि शिवसेनेच्या नाही, काही होणार परिणाम किती होईल? मराठी माणसावरती काही परिणाम होणार नाही. मला पूर्ण खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच्या आमच्या चर्चा यशस्वी होतील. मला पूर्ण खात्री आहे. एनसीपी बरोबर म्हणजे माननीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आमची चर्चा संपलेली नाही. कालपर्यंत सुरू होती, थोडं मागे पुढे होईल, पण आम्ही मार्ग काढू. राऊत साहेब, तोच मुद्द्याचा भाग आहे. तुम्ही म्हणतात की शिवसेनेनं कधी परप्रांतीयांना मारहाण केली नाही, पण आज तुमच्या बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि गेल्या काही काळात बघितलं तर अशी अनेक उदाहरणं आलेली आहेत की ज्यात परप्रांतीयांना मारहाण झालेली आहे. मराठी तुम्हाला नाही, आता एक सांगतो की परवा भाजपचे आमदार कोण पराग शहा यांनी मराठी रिक्षावाल्याला मुंबईत मारलं. हे तुम्हाला दिसत नाही का? एका मराठी रिक्षावाल्याला भर रस्त्यावर मुंबईत मारून दादागिरी केली. का? कारण काही असतील, पण मराठी माणसावरती भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना हात उचलला. ह्याच्यावर तुम्ही प्रश्न काय विचारत नाही? ह्याच्यावरती प्रश्न विचारत तुम्ही मराठी आहात ना सगळे? तुमच्या हृदयाला काय टोचत नाही की एका मराठी गरीब रिक्षावाल्यावर चुकला असेल तो म्हणून भर रस्त्यात हा असं मारण्याचा अधिकार भाजपच्या आमदारांना कोणी दिला? ही भाजपचं ही भूमिका आणि धोरण आहे का की गरीब मराठी माणसाला रस्त्यावर मारायचं? ह्याच्यावर बोला.